सर्व गावकऱ्यांच्या वतीने समाज बांधवांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी। तर असे प्रकरण होणे यासाठी कायदेशीर आणि याचा परिणाम भविष्यात काय होऊ शकते साहेब त्याची जाणीव करून द्या आणि थोडक्यात माहिती द्या अशा समाजकंटकांना या माध्यमातून। सदर जे त्या दोन मुलांनी जो इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे त्या संदर्भानं शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये IT ॲक्ट सुद्धा लागलेला आहे, तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा लागलेला आहे। तर त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे। त्यामुळे कुठल्याही समाज बांधवांनी कायद्याचं उल्लंघन करू नये, त्यावर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई होईल। कारवाई तर होणारच, पण याचा परिणाम काय होतात जे असं करतात त्यांचे भविष्य काय असणार? कायद्याच्या पद्धतीनं जे काही त्यांच्यावर कारवाई करता येईल पोलीस विभागातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद साहेब। महाराष्ट्रातल्या सर्व भीमसैनिकांना माझा जय भीम। हे फडवा जिथं कुठं दिसेल त्याला भोवळ करून मारलं पाहिजे। त्याचा फेस चेहरा या महाबोधी चॅनलच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्व महाराष्ट्रात जाहीर करणार आहोत। आणि एवढे जे युवक आले ते दाखवा, त्या युवकांसाठी तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा। अन्याय झाल्यानंतर घरात बांगड्या घालून बसणारे आपले लोक आहेत, लवकर येत नाहीत बाहेर, बरोबर आहे? तर जसं असं कुठलं प्रकरण घडलं तर तत्काळ कारवाई करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला आणि संबंधित मुलाला उचलून भोंगळ करून आणलं पाहिजे। घाबरायचं नाही, समाज आपल्याला सर्व पद्धतीने सक्षम आहे मदत करण्यासाठी।